विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स एखाद्या फोर्सचे कसे काढायचे ते पाहिलेत. आपण याही व्हिडिओ अंतर्गत काही प्रॉब्लेम्स घेऊयात. फाइंड ऑर्थोगोनल कॉम्पोनंट ऑफ ए फोर्स 70 न्यूटन and making an angle of 125 degree with horizontal and acting towards point असे ह्या प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे. प्रथम पॉइंट ऑफ ॲप्लिकेशन घेऊयात. पॉइंट ऑफ ॲप्लिकेशन घेण्यासाठी मी इथं पॉइंट दाखवतो. पॉइंट ओ. या पॉइंट ओ मधून आपल्याला एक्स ॲक्सिस काढायचा आहे आणि पॉइंट ओ मधून वाय ॲक्सिस काढायचा आहे. त्यानंतर डायरेक्शन 125 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. 125 जर पाहिलं तर या इथून जर आपण 125 डिग्री घ्यायला सुरुवात केली तर फर्स्ट क्वाड्रंट हा 90 डिग्रीपर्यंत आहे. 90च्या पुढे जर पाहिलं तर 35 डिग्री गेल्यानंतर 125 डिग्री होईल. तर साधारण हा फोर्स जो आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो, हे लक्षात घ्या. हा एवढा अँगल जो आहे तो 125 आहे. अंदाजे आपण घेतो आहे अँगल. फर्स्ट क्वाड्रंट 90 आणि 90च्या पुढे साधारण 35 डिग्री गेल्यानंतर 125 होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा फोर्स जो आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. तर आपल्याला 125 डिग्री हा अँगल जो आहे तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस बरोबर आहे आणि तो फर्स्ट क्वाड्रंटच्या एक्स ॲक्सिस बरोबर आहे. याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही. त्यामुळं फोर्स जर सेकंड क्वाड्रंटमध्ये येत असेल तर सेकंड क्वाड्रंटमधल्या एक्स ॲक्सिस बरोबर किंवा सेकंड क्वाड्रंटमधल्या वाय ॲक्सिस बरोबर अँगल किती आहे हे आपण दाखवणार आहोत. आता इथून इथंपर्यंत 125 डिग्री आहे, म्हणजे साधारण वाय ॲक्सिसच्या पुढे इथं हा एवढा अँगल जो आहे तो 35 डिग्रीचा आहे. ते आपण दाखवणं गरजेचं आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. 125 डिग्री टोटल अँगल आहे. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये वाय ॲक्सिस बरोबर हा 35 डिग्री अँगल करेल. हा अँगल दाखवता येणं खूप महत्त्वाचं आहे. मग पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन दाखवलं आहे, डायरेक्शन दाखवलेलं आहे. फोर्स जो आहे तो 70 न्यूटनचा आहे आणि फोर्स इज ॲक्टिंग टोवर्ड्स पॉईंट. टोवर्ड्स पॉईंट म्हणजे तो पॉईंटकडे येतो आहे. पॉईंटकडे येणार असेल तर बाण त्याचा पॉईंटकडे येणारा असला पाहिजे. एवढं दाखवल्यानंतर आपण काय करणार आहोत पहा. आता एफ एक्स आणि एफ वाय काढायचं आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये फोर्स येतो आहे. सेकंड क्वाड्रंटचा एक्स ॲक्सिस हा आहे. आपण एफ एक्स काढणार आहोत. एफ एक्स लिहायचं इथं. आता एफ एक्सची डायरेक्शन देणं आवश्यक आहे, म्हणजे पॉईंटकडे येतो आहे. 70 न्यूटन हा पॉईंट ओकडे येतो आहे. मग एफ एक्स एक्स ॲक्सिसवर सुद्धा पॉईंट ओकडे यायचं असेल तर असं यावं लागेल, म्हणजे बाणाची दिशा ही अशी असता पाहिजे. एफ एक्स लिहायचं आहे. एफ एक्स इज इक्वल टू. विद्यार्थी मित्रांनो, मी मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं उजवीकडे जाणारे फोर्सेस हे पॉझिटिव्ह आहेत. आता हा एफ एक्स जो आहे तो पॉईंट ओच्या डावीकडे दिसतोय, पण तो उजवीकडे जाणार आहे. शेवटी हा असाच कुणीकडे जाईल? उजवीकडे जाईल. उजवीकडे जातोय म्हणून प्लस लिहायचं आहे. त्यानंतर फोर्स कितीचा आहे? 70 न्यूटनचा आहे. 70 लिहायचं आहे. मग 70नं एक्स ॲक्सिस बरोबर काय अँगल केलेला आहे का ते माहीत आहे का पाहायचं आहे. 70 न्यूटननी एक्स ॲक्सिस बरोबर अँगल केलेला माहीत नाही म्हटलं की साईन लिहायचं आहे आणि जो अँगल माहीत आहे तोच अँगल लिहायचा आहे. तो किती आहे? 35. तर एफ एक्सची व्हॅल्यू जी येईल, एफ एक्स इज इक्वल टू प्लस 70 साईन 35 ही जी व्हॅल्यू आहे दॅट इज इक्वल टू 40.15 न्यूटन. हा झाला एफ एक्स कॉम्पोनंट. आता एफ वाय कॉम्पोनंट काढत असताना 70 न्यूटन हा सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटचा वाय ॲक्सिस इथं आहे. सेकंड क्वाड्रंटचा वाय ॲक्सिसवर आपण काय करणार आहे? 70 न्यूटन हा पॉईंटकडे येतो आहे. आपण ही वाय ॲक्सिसवर पॉईंटकडे यायचं असेल तर बाणाची दिशा अशी असायला हवी.
आणि हा आहे एफ वाय. एफ वाय आपल्याला लिहायचं आहे एफ वाय इज इक्वल टू. आता एफ वाय पहा दिसतोय वर, पण तो येणार आहे कुठे? खाली येणार आहे. खाली येणार आहे म्हणजे खाली जाणार. खाली जाणारे फोर्सेस आपण निगेटिव्ह लिहित असतो. निगेटिव्ह वर जाणार असेल तर पॉझिटिव्ह लिहायचं आहे, पण एफ वाय हा खाली येतोय म्हणून निगेटिव्ह. कितीचा फोर्स आहे? 70 न्यूटनचा आहे. आपण 70 लिहिणार. आणि 70 न्यूटननं वाय ॲक्सिस बरोबर काही अँगल केलेला माहीत आहे का? माहिती आहे म्हणून कॉस. आता माहिती असलेला अँगल कुठला आहे? 35. 35 लिहायचं आहे. एफ वाय इज इक्वल टू, आता हे मायनस असेल 70 कॉस 35ची जी व्हॅल्यू आहे दॅट इज इक्वल टू 57.34 न्यूटन. तर हा एफ एक्स आणि हा एफ वाय हे 70 न्यूटनचे ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स आहेत. पहा काय दिलेलं आहे? फाइंड ऑर्थोगोनल कॉम्पोनंट ऑफ ए फोर्स 70 न्यूटन मेकिंग अन अँगल ऑफ 125. 125 हा इथून अँगल इथंपर्यंत आहे, पण फोर्स हा पहिल्या क्वाड्रंटमध्ये येत नसल्यामुळे सेकंड क्वाड्रंटमध्ये जाईल. सेकंड क्वाड्रंटमध्ये त्याने वाय ॲक्सिस बरोबर 35 डिग्री अँगल केला, म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंटच्या एक्स ॲक्सिस बरोबर 125 डिग्री अँगल केलेला आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये येतोय, त्यामुळे आपण सेकंड क्वाड्रंटमध्येच अँगल दाखवायचा आहे. त्यामुळे इथं 35 डिग्री येईल. एफ एक्स लिहित असताना आपण काय करणार आहोत? एक्स ॲक्सिसवर हा 70 न्यूटन जर पॉईंटकडे येत असेल तर एक्स ॲक्सिसवर आपण पॉईंटकडे यायचं आहे. बाणाची दिशा आपण ठरवायची आहे. तो उजवीकडे जाणारा आहे म्हणून प्लस 70 न्यूटन आहे म्हणून 70. आणि 70 न्यूटननं एक्स ॲक्सिस बरोबर अँगल केलेला माहीत नाही म्हणून माहीत नाही आहे म्हणून साईन लिहायचं आहे. आणि माहीत असलेलाच अँगल इथं पुढे लिहायचं आहे. त्यानंतर एफ वाय काढत असताना एफ वाय ॲक्सिसवर आपण पॉईंटकडे येणार आहोत. 70 न्यूटन हा पॉईंटकडे येतो आहे. वाय ॲक्सिसवर पॉईंटकडे यायचं असेल तर खाली यावं लागेल. खाली येतो आहे म्हणून मायनस. फोर्स जो आहे तो 70 न्यूटनचा आहे म्हणून 70. 70 न्यूटननं वाय ॲक्सिस बरोबर अँगल केलेला माहिती आहे म्हणून कॉस. आणि माहीत असलेलाच अँगल पुन्हा इथं लिहायचं 35. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. ए फोर्स ऑफ 100 किलो न्यूटन मेक्स अन अँगल ऑफ 165 डिग्री विथ हॉरिझॉन्टल ॲक्टिंग टुवर्ड्स पॉईंट. फाइंड ऑर्थोगोनल कॉम्पोनंट. फोर्स रिप्रेझेंट करत असताना पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी पहिल्यांदा पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन दाखवेन. पॉईंट ओ या पॉईंटमधून ॲक्ट होणारा फोर्स आहे. पॉईंट ओमधून आपण सुरुवातीला एक्स ॲक्सिस काढणार आहोत. डायग्रॅम ज्यावेळी करेक्ट लिहाल किंवा काढाल त्यावेळी प्रॉब्लेम करेक्ट सॉल्व्ह होईल. एक्स ॲक्सिसचा पॉईंट ओमधून काढला, त्याचप्रमाणे पॉईंट ओमधून वाय ॲक्सिस. आणि आता अँगल जो आहे तो 165 डिग्री. 165 डिग्री म्हणजे आता पहिला क्वाड्रंट जो आहे तो 90 डिग्री, दुसरा क्वाड्रंट 180 डिग्रीपर्यंत येईल. म्हणजे फोर्स हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. 165 डिग्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा अँगल जो आहे तो 165 डिग्री आहे. अंदाजे अँगल घेणार आहोत. 165 डिग्री हा अँगल आहे आणि तो अँगल फर्स्ट क्वाड्रंटच्या एक्स ॲक्सिस बरोबर आहे. फोर्स जो आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, मग आपल्याला सेकंड क्वाड्रंटमध्येच अँगल दाखवता आला पाहिजे. आपण काय करूया? आता पहा 165 असेल तर 90 इथंपर्यंत आहे. 90च्या पुढे जर पाहिलं तर 75 डिग्री इथून इथंपर्यंत आहे. आता तुम्ही म्हणाल इकडं 75 देण्यापेक्षा मी काय करतो, इकडं 15 डिग्री अँगल आहे असं समजतो, तरीही आन्सर आपलं करेक्ट येईल 15 डिग्री. 165 प्लस 15 केल्यानंतर 180 डिग्री येईल. आता आपल्याला 65शी काही घेणं देणं नाही आहे. 15 डिग्री अँगल आपल्याला एक्स ॲक्सिस बरोबर आहे. फोर्स किती आहे? 100 किलो न्यूटन. 100 किलो न्यूटनचा फोर्स आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये आपण काय करणार? एक्स ॲक्सिस बरोबर येणार आणि फोर्स जो आहे ॲक्टिंग टुवर्ड्स पॉईंट. टुवर्ड्स पॉईंट आहे म्हटल्यानंतर पॉईंट जो आहे तो ॲरो मार्क पॉईंटकडे येणारा असला पाहिजे.
अशा दिशेने येईल. आता काय करायचं आहे पहा, एक्स ॲक्सिसवर यायचं आहे. सेकंड क्वाड्रंटचा एक्स ॲक्सिस इथं आहे. सेकंड क्वाड्रंटच्या एक्स ॲक्सिसवर आपण पॉईंटकडे येणार आहोत. पॉईंटकडे यायचं असेल तर ॲरो मार्क असा असला पाहिजे. याला म्हणायचं एफ एक्स. मग एफ एक्सची व्हॅल्यू लिहायची. एफ एक्स इज इक्वल टू, एफ एक्स हा बघा ओ पॉईंटच्या उजवीकडे जाणार आहे. ओ पॉईंटच्या डावीकडे दिसतोय, पण जाणार कुणीकडे आहे, तो उजवीकडे जाणार आहे. उजवीकडे जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह, डावीकडे जाणारे निगेटिव्ह. त्यामुळे उजवीकडे फोर्स जातो आहे, त्यामुळं प्लस लिहीन मी, पॉझिटिव्ह आहे. फोर्स किती आहे, 100 किलो न्यूटन आहे. किलो न्यूटनमध्ये चेंज करण्याची गरज नाही, 100 लिहा फक्त. 100 किलो न्यूटननं एक्स ॲक्सिस बरोबर अँगल केलेलं माहीत आहे का? हो माहीत आहे. माहीत आहे म्हटल्यानंतर कॉस आणि माहीत असलेलाच अँगल 15 लिहिणार. एफ एक्सची व्हॅल्यू काय येईल, एफ एक्सची व्हॅल्यू येईल प्लस, आता 100 कॉस 15 जे आहे दॅट इज इक्वल टू 96.59 किलो न्यूटन लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण 100 हा किलो न्यूटनमध्ये आहे. त्यानंतर एफ वाय काढायचं आहे. वाय ॲक्सिसवर यायचं आहे. वाय ॲक्सिसवर आल्यानंतर काय करायचं आहे, प्रश्न विचारायचा आहे की 100 किलो न्यूटन पॉईंटकडे येतो आहे. आपण ही पॉईंटकडे यायचं असेल तर ॲरो मार्क हा असा खाली असला पाहिजे, तर आपण पॉईंट ओकडे येऊ शकतो. मग हा आहे फोर्स एफ वाय. एफ वाय आपल्याला लिहायचं आहे. एफ वाय इज इक्वल टू, एफ वाय इज इक्वल टू, हा फोर्स एफ वाय जो आहे तो पॉईंट ओच्या खाली जाणार आहे. खाली जाणारे फोर्सेस निगेटिव्ह, वर जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह. मग आपण निगेटिव्ह म्हणून लिहिणार. फोर्स आहे 100 किलो न्यूटनचा, आपण 100 लिहिणार. आता 100 किलो न्यूटननं इथं वाय ॲक्सिस बरोबर अँगल केलेलं माहीत नाही आहे, कारण तो अँगल जो आहे तो हा अँगल 165 डिग्री तो एक्स ॲक्सिस बरोबर आहे. सेकंड क्वाड्रंटच्या एक्स ॲक्सिस बरोबर किंवा वाय ॲक्सिस बरोबर अँगल माहीत नाही आहे. आता 100 किलो न्यूटननं, या 100 किलो न्यूटननं वाय ॲक्सिस बरोबर अँगल केलेलं इथं माहीत नाही. माहीत नाही आहे म्हटलं की साईन लिहिणार आणि माहीत असलेलाच अँगल 15 डिग्री तोच लिहायचा आहे. त्यानंतर एफ वायची व्हॅल्यू येईल -25.88 किलो न्यूटन आहे 100. त्यामुळं आपण इथंही युनिट किलो न्यूटन लिहिणार. हा एफ एक्स आणि हा एफ वाय, दीज आर दी ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स ऑफ ए फोर्स 100 किलो न्यूटन मेकिंग एन अँगल ऑफ 165 डिग्री विथ हॉरिझॉन्टल अँड ॲक्टिंग टुवर्ड्स पॉईंट. पॉईंटकडे येणाऱ्या फोर्सचे हे दोन्ही ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण एखाद्या फोर्सचे ऑर्थोगोनल कॉम्पोनंट कसे काढायचे ते पाहिलं. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स कसे काढायचे ते पाहूयात. प्रॉब्लेम घेऊया. ए फोर्स ऑफ 100 न्यूटन इज ॲक्टिंग ॲट ए पॉईंट. रिझॉल्व धिस फोर्स अलॉंग 30 डिग्री अँड 40 डिग्री. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं पहा, कुठंही तुम्हाला असं विचारलेलं नाही आहे की फाइंड ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स. कारण ऑर्थोगोनल कॉम्पोनंटमध्ये काय असायचं आहे, तुम्हाला एक फोर्स दिलेला असत होता आणि एक अँगल दिलेला असत होता. आता इथं पहा, एक फोर्स आणि दोन अँगल दिलेले आहेत. आता फोर्स जो आहे तो एफ इज इक्वल टू 100 न्यूटन आणि अँगल जो आहे, पहिला अँगल आहे θ1 30 डिग्री. तुम्ही θ2 जो अँगल आहे दुसरा दॅट इज इक्वल टू 40 डिग्री. θ1 तुम्ही 40 डिग्री म्हणू शकता आणि θ2 हे 30 डिग्री घेऊ शकता. इंटरचेंज केलं तरी आन्सर तेच येणार आहे. त्यामुळं θ1 कोणाला म्हणायचं, θ2 कोणाला म्हणायचं, याच्यावरती कुठलंही बंधन नाही. त्यानंतर फोर्स एफ, म्हणजे इथे पहा फोर्स 1 आहे आणि अँगल 2 आहेत. तर अशा वेळी ऑर्थोगोनल कॉम्पोनंट काढायचे नसतात, नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स काढायचे असतात. नॉन ऑर्थोगोनल म्हणजे एकमेकांना परपेंडिक्युलर नसलेले दोन कॉम्पोनंट्स काढायचे.
मग अशा वेळी आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो, F1 इज इक्वल टू F साइन थीटा 2 डिवायडेड बाय साइन ऑफ थीटा 1 प्लस थीटा 2. आणि दुसरा F2 इज इक्वल टू F साइन थीटा 1 डिवायडेड बाय साइन ऑफ थीटा 1 प्लस थीटा 2. फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. F1 काढत असताना F साइन थीटा 2 घ्यायचा आहे डिवायडेड बाय साइन ऑफ थीटा 1 प्लस थीटा 2. F2 काढत असताना F साइन थीटा 1 घ्यायचा आहे. मग असं करत असताना इथं थीटा 1 आणि थीटा 2 हे अँगल दोन्हीही वेगवेगळे आहेत. कधी कधी दोन्हीही अँगल सेम असू शकतात, काही घाबरण्याचं कारण नाही. दोन्ही अँगल सेम असले तर F1 आणि F2 ची व्हॅल्यू ही सेम येईल. इथं थीटा 1 आणि थीटा 2 दोन्ही वेगवेगळे अँगल आहेत, त्यामुळं आपण थीटा 1 सेपरेट सोडवणार आहे घेऊन आणि थीटा 2 घेऊन सेपरेट सोडवणार आहे. अँगल जर दोन्ही सेम असतील तर दोन्हीही व्हॅल्यू सेम येतील. त्यानंतर F1 इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप करायचे. F किती आहे 100 न्यूटन. 100 इंटू साइन थीटा 2. थीटा 2 पहा 40 डिग्री आहे, साइन 40 लिहिणार आणि साइन 30 प्लस 40 इज इक्वल टू काय येणार 70 येईल. F1 इज इक्वल टू 100 साइन 40 ही जी व्हॅल्यू आहे ती आहे 64.2787 डिवायडेड बाय साइन 70 आणि ही दोन्हीचं डिव्हिजन जे आहे ते किती येणार आहे F1 इज इक्वल टू 68.404 न्यूटन. तर हे आहे फोर्स F1. तसंच आपल्याला F2 ची व्हॅल्यू काढायची आहे. F2 इज इक्वल टू F ची व्हॅल्यू आहे 100 साइन थीटा 1 म्हणजे साइन 30 डिवायडेड बाय साइन ऑफ 30 प्लस 40. F2 इज इक्वल टू 100 साइन 30 ची जी व्हॅल्यू आहे दॅट इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय साइन 70. ही व्हॅल्यू येणार आहे F2 इज इक्वल टू 53.20 न्यूटन. हे जे F1 आणि F2 आहे दीज आर दी नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स ऑफ ए फोर्स 100 न्यूटन. 100 न्यूटन फोर्सचे हे दोनही नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट आहेत, किंवा 100 न्यूटनचा फोर्स रिझॉल्व केला आहे आपण. रिझॉल्व केलं आहे म्हणजे काय, फाइंडिंग आउट दी कॉम्पोनंट ऑफ ए फोर्स इन 2 डिफरंट डायरेक्शन्स. 100 न्यूटनच्या फोर्सचं रिझोल्युशन कशामध्ये केलं आहे F1 आणि F2 मध्ये केलं आहे. हे दोन्हीही कॉम्पोनंट कसे आहेत एकमेकांना 90 डिग्रीमध्ये नाहीत, म्हणून याला आपण नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स असं म्हणतो. आता पुढील प्रॉब्लेममध्ये पहा, रिझॉल्व ए फोर्स ऑफ 12 किलो न्यूटन इंटू 2 डायरेक्शन्स ॲट 25 डिग्री ऑन आयदर साइड. इथे पहा फोर्स जो आहे F इज इक्वल टू 12 किलो न्यूटन अँड अँगल जो आहे थीटा जो आहे तो 25 डिग्री दिलेला आहे. ऑन आयदर साइड म्हटलंय पहा. ऑन आयदर साइड म्हणजे दोन्ही बाजूला म्हणजे दोन्ही वेळा 25 डिग्री अँगल आहे. म्हणजेच काय, थीटा जो आहे तोच थीटा 1 आहे
आणि तोच θ2 आहे. म्हणजे θ1ची व्हॅल्यूसुद्धा 25 डिग्री आहे आणि θ2ची व्हॅल्यूसुद्धा 25 डिग्रीच आहे. त्यानंतर पुन्हा आपण फॉर्म्युला यूज करणार. F1 इज इक्वल टू F साइन θ2 डिवायडेड बाय साइन ऑफ θ1 प्लस θ2. तर F1ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना Fची व्हॅल्यू आहे 12 किलो न्यूटन आहे. आपण 12 लिहिणार फक्त. किलो न्यूटनचं कन्वर्जन न्यूटनमध्ये नाही केलं तरी चालेल, कारण एकच फोर्स आहे. त्यामुळे 12 किलो न्यूटनचं 12 लिहिणार. साइन 25 डिवायडेड बाय साइन ऑफ 25 प्लस 25, दॅट इज इक्वल टू F1 इज इक्वल टू 12 साइन 25ची जी व्हॅल्यू आहे ती येणार आहे 5.071 डिवायडेड बाय साइन 50 आणि ही व्हॅल्यू किती येणार आहे. F1 इज इक्वल टू 6.620 किलो न्यूटन. सिमिलरली आपण F2 कॅल्क्युलेट करणार आहोत. F2 कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करणार आहेत. F2चा फॉर्म्युला लिहायचा आहे. F2 इज इक्वल टू F साइन θ1 डिवायडेड बाय साइन ऑफ θ1 प्लस θ2. Fची व्हॅल्यू जी आहे ती 12 इंटू साइन 25 डिवायडेड बाय साइन ऑफ 25 प्लस 25. F2 इज इक्वल टू 12 साइन 25 ही जी व्हॅल्यू आहे ती किती येणार आहे 5.071 डिवायडेड बाय साइन 25 प्लस 25 साइन 50 आणि ही व्हॅल्यू किती येणार आहे सेम येणार आहे 6.620 किलो न्यूटन. इथे अँगल θ1 आणि अँगल θ2 सेम असल्यामुळं F1 आणि F2 दोन्हीही व्हॅल्यू सेम येणार आहेत. हे दोन्ही F1 अँड F2 हे दोन्हीही काय आहेत नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स, किंवा आपण 12 किलो न्यूटनचा फोर्स रिझॉल्व केला आहे 25 डिग्री डायरेक्शनमध्ये, किंवा रिझोल्यूशन ऑफ ए फोर्स इनटू 2 डिफरंट डायरेक्शन्स. अँगल सेम असेल तर F1 आणि F2ची व्हॅल्यू सेम येईल. अँगल जर डिफरंट असेल तर F1 आणि F2ची व्हॅल्यू ही डिफरंट येणार आहे. दिस इज कॉल्ड एज ए रिझोल्यूशन ऑफ ए फोर्स इनटू नॉन ऑर्थोगोनल कॉम्पोनंट्स.